काय बोललास तू? लाज वाटत नाही असं बोलताना? आजपर्यंत तुला काय हवं काय नको सगळं दिलं. आता उरली सुरली तुझ्या नावावर असलेली जमीन देखील फुकायला निघालायस? नाही नाही, मी असं काही माझ्या मनात नाहीये. तुम्ही प्लीज प्लीज असं बोलू नका बाबा. मी माझ्या हक्काची म्हणजे माझ्या नावावरच असलेलं काहीतरी मागतोय ना. मला काही त्रास द्यायचा नव्हता. आई तू समजून घे ना प्लीज. मी काही उगीच आउट ऑफ द वे जाऊन मागतोय का? मी जे आहे हक्काचं ते. आणि आतापर्यंत तूच सांभाळून घेतलंयस की नाही मला. माझी अडचण आहे म्हणून मला काही पर्याय तरी एक मिनिट थांब जरा, मला बोल गई. आपल्याला ती नागपूरची जमीन काही कामाची नाही. आपल्याला काय करायची ती जमीन देऊन टाका बरं. ह्या जमीन आणि ते विषय संपून टाका. आपल्याला काही नको. ती फाईल घेऊन या आणि तोंडावर मारायच्या. काही नको आपल्याला. पण यापुढे तू इथं यायचं नाही. तू आमच्या दारात देखील येणार नाहीस. तर तोंड देखील आम्हाला दाखवणार नाहीयेस. तू पुन्हा आमच्या वाट्याला येणार नाही. कबूल कर बरं. असं नको म्हणूस तू प्लीज. माझी मजबुरी म्हणून मी करतो बाबा. तुम्ही पण बस. नकोय आपल्याला. कशी आहे साई? आठवण येते ग तुझी. खरंच आठवण येते अगं. मी खोटं नाही बोलत आहे. ठीक आहे, फाईल तुझी. निघायचं. मी खरं फाईल उचल आणि निघ. थांबा बाबा, हे काय चाललंय? काही नाही, त्याला याच्या जमिनीचे कागदपत्र हवे होते ते देतोय. बाबा हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण यांचं काय? काय हे बघ राधिका, बघ राधिका, मी माझ्या नावावर असलेली जमीन तुम्ही विकत घेतली होती का? विकत त्यांनी घेतली असली तरी सुद्धा जमीन माझ्या नावावर आहे. लाज वाटत नाही का तुम्हाला हे असं सगळं बोलताना? अजूनही आई वडिलांना लुटतातच आहे. या वयात त्यांची जबाबदारी स्वीकारायची ते सोडून लुटमार सुरूच आहे तुमची. देवाने 2 हातपाय दिलेत ना, त्यापेक्षा काम करा ना तुम्ही. भीक मागा, काहीही करा, पण दुसऱ्याला भिकेला लावू नका. हे राधिका, बस ती भीक वगैरे मागायला नाही आलेलो. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन. हा, जमीन माझ्या नावावर आहे आणि मी ही रिक्वेस्ट करून फक्त मागायला आलोय. तो हक्क आहे माझा, कळलं? हक्काच्या गोष्टी त्या माणसानं करायच्या ज्याला कर्तव्याची जाणीव. तुम्ही नाही. जाऊ दे, पण तुम्हाला काही कळणारही नाही. अशी जमीन वगैरे मागण्यापेक्षा एखादा जॉब कर ना सरळ. त्यांना लाख वाटेल, पण यांना कोणी नोकरी द्यायला हवी ना. यांची कीर्तीच अशी आहे की कोणी यांना उभं सुद्धा करणार नाही. म्हणून तर आईबाबांकडे भीक मागायला आले. राधिका बस तू. गुरु, एक गोष्ट लक्षात ठेवा, राधा आता माझी बायको आहे. या आवाजात बोलायचं नाही तिच्याशी. ते शब्द आता तुला लागत असतील, पण ती काही खोटं नाही बोलत आहे. आणि हे जे काही केलंस ना, स्वतःहून करून घेतलंस ना, तुला कोण कशाला सिंपती देणार? बास झाला, निघा इथून. आणि पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. सांगून ठेव. पास आलाय ना तुम्हाला दोघांनी. भीक मागत मी भीक मागायला नाही आलो. मी भीक मागायला नव्हतो आलो. आई, या गुरुनाथ सुभेदारला नडताना तुम्ही, मी दाखवून देईन तुम्हाला दोघांना. नोकरीच काय इतका मोठा बनवून दाखवेन ना की नंतर तुम्हाला कळेल की आपण कुणाशी पंगा घेतलाय, आपण कुणाला नडलोय. भीक माग.
शब्द बोलतो मी अगं बघू दे ना, मस्त कॉमेडी चाललं तू होतं. माझा आई गॅरी अजून घरी आलेला नाहीये. स्मार्ट चलो बेबी, येईल तो. काय टेन्शन घ्यायचं त्याचं? अरे काय टेन्शन घ्यायचं म्हणजे काय मम्मा, आपण त्याला ते पैशांचं प्रेशर दिलंय, त्याला प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे? 5 लाख मिळवणार आहे का तो? तू पण अगं म्हणून तर टेन्शन आहे ना मम्मा. आता परत दारू पिऊन आला मम्मा. गॅरीने या प्रेशर पायी सुसाईड अटेम्प्ट वगैरे केला तर? हिम्मत आहे? सुसाईड अटेम्प्ट वाले कुठे केड्याबरोबर बसला असेल विचार करत, पैसे कसे कमवायचे. येईल, फिरेल आणि येईल घरी. बाबा आता बस झालं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही त्यांच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आणि मला तर वाटतंय ना बाबा, त्याला तो परत घरी आला ना, घेऊच नका त्याला. तेच बाबा, आता त्यांचा आणि आपला काहीही संबंध नाही. जे तुमचं आहे, तुमच्या मालकीचं आहे, ते तुमचंच असणार आहे. त्याच्यावरती फक्त तुमचा हक्क असणार आहे. मला असं वाटतंय बाबा, तुम्ही हे जे काही जमवलंय ते तुमच्या म्हातारपणासाठी जमवलंय ना. आतापर्यंत तुम्ही स्वाभिमानाने जगलायत, यापुढेही जगायचंय तुम्हाला तसंच. तुम्हा दोघांनाही या गोष्टी समजून आल्या, पण या पोट्याला काहून नाही समजत आहे सगळं? मला काही कळेना असं झालंय. का करू काही कळत नाही. गुरुच्या या परिस्थितीवर त्यावर दया करू की त्याच्या या अशा वागण्यावर त्याला दोन तमाचे मारू, का स्वतःच पछतावा करू? मला माहितीये तुम्हाला यांच्या बाबतीत खूप कठोर व्हावं लागतंय, पण आता काय करायचं? इतकं समजावून सुद्धा यांना नाही ना कळत आहे. मग अशा माणसावर आयुष्यातला किती वेळ खर्च करायचा अजून? पटतंय मला तुम्हा दोघांचंही. या पोट्यासाठी आता वेळ घालवून उपयोग नाही, अश्रू ढाळूनही उपयोग नाही. आणि आई खरंच सांगतो, आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा हे सगळं असं काही घडत असेल याची कल्पना सुद्धा नव्हती आम्हाला. आई जाऊ दे ना, आता जे घडायचं ते घडून गेलंय ना, सोडा आता. बरं मला सांगा, आम्हाला का बोलवलं तुम्ही इथे? आई सांगणार तुम्हाला ते कळणार. आपण कधी? सगळ्यांना येऊ तर दे. काय करायचे वांदे, चालायचे वांदे, एकदम चावतायत, शूज फिनिशिंग वाला इलास्टिक है, एकदम मजबूत है, एकदम मजबूत है. कितने का है? ये 100 रुपए का है. चड्डी बनियान है चड्डी. एक दे दो. चड्डी बनियान है चड्डी. 100 रुपए. चड्डी भी है. नहीं कुछ नहीं होगा. जाओ. चड्डी बनियान है चड्डी. चड्डी बनियान है चड्डी. किड्या चड्डी. किड्या तू काय करतोयस इथे? मी चड्डी बनियान विकत घ्यायला आलो होतो. तू चड्डी बनियान कोणाकडून विकत घेत होतास? स्वतःकडून. हा? म्हणजे मीच विकत घेत होतो. किड्या तू चड्डी बनियान काय विकतोयस? अरे यार मग काय करू यार, माझ्याकडे पैसे नाही यार, काही काम धंदा नाही. तुला नोकरी नाही तशी मला पण नोकरी नाही आहे ना, म्हणून या चड्डी बनियान विकतो. असं काय बोलतोस तू? मला सांगितलं होतंस ना तू लग्नामध्ये काय ते फोटो बिटो काढतोस, वेडिंग फोटोग्राफी, त्याचं काय झालं? करत होतो, पण त्या मम्मा आणि शनायानी माझा कॅमेरा विकला ना, तेव्हापासून काहीच नाहीये. मला ऑर्डर्स येतात, आता तिथे काय जाऊन डोळ्यांनी फोटो काढू, खचॅक. मम्मा ना आता माझ्या डोक्यातच जायला लागली. एकीकडे ती मम्मा शनाया आणि दुसरीकडे हा सौमित्र आणि राधिका. नाही वाट लावली रे आयुष्यामध्ये. आजही वाटेल तसं बोलले ते सौमित्र राधिका मला. नाही पण केड्या आता बास झाला. आता डोक्यावरून पाणी गेलं. आता मी गप्प बसणार नाही. आता त्यांची वाटच लावणार आहे मी. बघच तू. ही आपली आग आहे ना, ही थंड होऊ देऊ नकोस. हे चड्डीचं इलास्टिक आहे ना, तुटता कामा नये. काय म्हणजे मागे हटता कामा नये. हा अजिबात हटायचं नाही. आपण दोघ जण सोबत राहू. चड्डी बनियान सारखा साथ आहे आपला. नाही केड्या तू माझ्या बरोबर राहाच, त्याशिवाय नाही शक्य होणार आहे. नाही आणि आता बास, आता छोटी स्वप्न बघणारच नाही मी. सगळं काही मोठं. नाही ते SB कंपनीमध्ये घुसून त्या कंपनीवर कब्जा केला ना, तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. आता मोठी स्वप्न, मोठी आव्हानं, सगळं काही मोठं. आय विल मेक इट लार्ज. लाज नाही रे, तुला मीडियम चालेल.
राधिका बोल ना काहीतरी. आम्हाला वाटलं होतं की पिकनिकचा विषय काढला की एका पायावर तयार होशील तू. चाल ना आता बोलून टाक ना, का निर्णय आहे तो सांग ना. सॉरी, पण या वेळेला मी नाही येऊ शकणार तुमच्याबरोबर पिकनिकला. अरे नाही येऊ शकत म्हणजे काय? मग पिकनिक कशी होणार आमची? बाबा खरंच खरंच नाही जमणार. आम्हाला दोघांना नका विचारू या पिकनिकचं. नाही येणार आम्ही आता. अगं पण तू ठामपणे नाही का म्हणतेस? हे बघ, तुझ्या ऑफिसचा काही प्रॉब्लेम आहे का? तू तारीख सांग. तू म्हणशील त्या तारखेला, तू म्हणशील तिथे आपण जाऊ. हो ना, तू फक्त हो म्हण. राधा, मी काय म्हणतो, थांब सौमित्र. हे पा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल नसेल, पण सौमित्राच्या बाबांनी आमचं युरोप टूरचं बुकिंग केलं होतं. पण काका आजारी पडले आणि सौमित्राला असं वाटलं की मी तिथे गेले तर मला सारखा तुमचा विचार मनात येईल, म्हणून त्यांनी परस्पर सगळं कॅन्सल केलं. आणि त्या परिस्थितीमध्ये मी जर तुमच्याबरोबर आले तर ते बरोबर नाही दिसणार. म्हणून मी म्हणते की नको, आम्ही नाही येऊ शकत पिकनिकला. अगं पण तू आई प्लीज, मी नका आत्ता काही आग्रह करू. मी सांगते फायनल आहे, मी नाही येऊ शकत आहे पिकनिकला. बरं मी आत्ता निघते, उशीर होतो ऑफिसमध्ये पोचायचं. चल सौमित्र प्लीज. अरे असं काय? हा हॅलो हॅलो सुलक्षणा, काय ठरला तुझ्या? हे बघा, मी प्लीज सांगते तुम्हाला, मला तुमच्याशी लग्न करता येणार नाहीये. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. पण तुझा प्रॉब्लेम काय आहे? हा, तू सुंदर आहे माहिती, मी पण थोडा हँडसम आहे. हँडसम? हा हँडसम हँडसम. हा, तुम्ही हँडसम आहात, पण तुम्ही हँडसमच आहात तर तुम्हाला दुसरी कोणतरी छान मुलगी मिळू शकते ना. हा शोधली असती ना, पण तिथे आमचे गुरुजी म्हणले ना ते. बस, परत माझ्या समोर गुरुजींचं नाव काढू नका. मी तुम्हाला आता फायनली सांगते, मला हे लग्न करायचं नाही. माहितीच ना आपल्याला, असं का मागतेस तू? पैसे कमवायला आपण दुसरा वे शोधू, पण मला हा ढोकळा नको. हॅलो सुलक्षणा. हे बघा टाकले, हा? हे बघ ढोकल्या. बायडे 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 सांभट में शांति से लेना. देख तुम्हारे पास टाइम तो बहुत है ना. मी काय सांगतो, मी एक बिझनेसमॅन आहे. कवा कवा काय होता, आपला माल विकायला ना जरा सीझनची वाट बघावी लागते. माल? मी पण तुझ्या हासाठी वाट बघायला तयार आहे. मला लग्न करायचं नाही. हा लोचट माणूस आहे, हा मला माल म्हणतोय. मग चांगलं आहे ना, रोमॅन्टिक आहे. काय रोमॅन्टिक आहे? फोन कट केला काय, तू फोन कट करू शकते, पण लाईफ मधून ना मला तू कट नाही करू शकत. मम्मा हे बघ, तुला 51 इयर्स ओल्ड असताना इतका चांगला हँडसम मुलगा मिळणार आहे का? अगं मम्मा, दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. हे बघ शनू, ह्या वयात लग्न म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी नाही. ह्या वयात लग्न म्हणजे तांबा पितळ लोखंड अपॉर्च्युनिटी. चल. राधा ऐक ना, शांतपणे ऐकशील? मला असं वाटतं आपण जाऊया पिकनिकला. हे पण हे बघ राधा, तो तर परत त्या टूर बद्दल बोलणार असेल तर मी काही ऐकणार नाही. त्यावेळेची कारण वेगळी होती, माझ्या आणि काकांची तब्येत बरोबर नव्हती. यावेळेला तसं काही कारण नाही, जाऊया ना आपण. जर आपण गेलो ना तर बाबांना खूप वाईट वाटेल, आणि मला ते नकोय. हे बघ, नको जाऊया प्लीज. काय झालं? तू ग्रेट आहेस. काय केलंय मी? आत्ताच असं नाही, एकूणच तू जो सतत दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतेस ना, म्हणून म्हणालो तू खूप ग्रेट आहेस. चल. दोघ जण आले असते ना तर त्यांनाही बरं वाटलं असतं आणि आपल्यालाही आनंद झाला असता. हो, पण ती काय यायला नाही म्हणत आहे अशातला भाग नाही आहे. पण कसं झालं, सासऱ्याला तिने नकार दिला बाहेर जाण्यासाठी,
आणि आता आपल्यासोबत जर शहापूरला आली तर काय म्हणतील? हो ना, म्हणजे परदेशात जाण्याचं तुमच्यामुळे तिने टाळलं, नाही म्हणाली. तुमची तब्येत खराब होती ना. हो, आणि आता आपल्याबरोबर पिकनिकला आली तर सासरे बोल लावतीलच ना. म्हणजे असा विचार करा, त्यांच्या जागी आपण असतो तर आपणही काहीतरी 4 शब्द बोललोच असतो की नाही. हो ना, पण तिची अशी कोंडी होणार असेल तर आपण सगळ्यांनीच तिला मदत करायला हवी ना. या विषयात आपण काय मदत करणार? काहीतरी विचार करून बघा ना, सुचेल. आपण त्या सासू सासऱ्यांना सोबत घेऊन गेलो तर क्या पिकनिकला. बात. माझ्या मनातलं बोलली, हेच बोलणार होतो मी आता. मस्त कल्पना. वसंतराव, हा? आपण लगेच जाऊन विचारूयात त्यांना. लगेच जाऊन त्यांच्याकडून होकारच घेऊन परत येऊ. काय म्हणता? Yes, चला. हो, खरंच सांगतोय मी. अरे वा, कुठे जातो पिकनिकला आपण? आपल्या तिला मी महाजनी काकांना विचारायचं विसरलो. माहिती होतं मला. दिस मॅन ऑलवेज कम्स विथ हाफ इन्फॉर्मेशन. व्हॉट अ फुल इन्फॉर्मेशन यू हॅव. अरे अरे तुम्ही नका ना भांडू. कळेल आपल्याला कुठे जायचं पिकनिकला, पण आपण पिकनिकची तयारी तर करून घेऊ. माझ्या डोक्यात काय विचार आहे माहिती का? आपण यावेळी सरप्राईज देऊया. म्हणजे काय सरप्राईज देणार माहिती का? आपण गुलमोहरचे लोक पोहोचणार ना, त्याच्या आधी आपण पोहोचू, ही सरप्राईज. हे सरप्राईज. हो. आणि मला हे माहिती यांच्या सरप्राईज काय ते. काय? जिलबी, खमण, ढोकळा, पापडी. पण काय आहे त्यात एवढं? तुला वडापाव आणि मिसळचा जसं आहे ना अभिमान, तसं मला पापडी, ढोकळा, खमणचा अभिमान आहे आणि वडापाव आणि मिसळचा पण अभिमान आहे. आता उपमा खा. शट, ते जाऊ दे. महाजनी काकांना विचारायला पाहिजे ना, कुठे पिकनिक काय. अरे त्याचं काय इथं टेन्शन? वहिनी येणार ना, आपण वहिनीला विचारूया की कुठे आहे पिकनिक, बरोबर की नाही? आनंद भाऊजी, हा वहिनी, आपण कुठेही पिकनिकला जाणार नाही आहोत. ऑफिसमध्ये बरीच कामं आहेत. जेनी, मला सगळ्या फाईल्सचे अपडेट द्या आणि माझी कॉफी केबिन मध्ये पाठवायला सांग. अरे हे काय आता? त्या नाही म्हणतात स्ट्रेट अवे. इट्स कॅन्सल ना, म्हणजे आपण कसं जाणार? हो, आणि त्या ज्या पद्धतीने आता बोलल्या त्यावरून असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम झाला. एक काम करतो मी, सौमित्रला फोन करून पटकन विचारतो की काय, तोच सांगू शकेल आपल्याला की नेमकं काय झालं. हाय गॅरी. चला चेक करू. गॅरी, शनाया, आल्या आल्या मला कटकट नकोय प्लीज. हे बघ, मी कधीपासून वाट बघते तुझी. तू मला असं निग्लेक्ट करू नकोस हा. काय करू? मला नाही बोलायचं एकदा सांगितलं ना. गॅरी, हे एवढं बोलून परत तू मला अवॉइडच करतोयस. काय झालं? मम्मानी तुला 1 डे दिला होता जॉब शोधण्यासाठी. मिळाला का तुला जॉब? हे बघ, जॉब मिळाला नसेल ना तर मग काय काय करशील? हा, असा का रिॲक्ट होतोस तू? नाही, काय करशील सांग ना. काय तो विषय एकदाचा पूर्ण कर. काय करशील? हे बघ, मम्मानी तुला 1 दिवस दिला होता जॉब शोधण्यासाठी. तुला जर जॉब मिळाला नसेल तर मग मी आणि मम्मा सोडून जा. बरोबर ना? सोडून जाल हेच सांगायचं होतं ना. जा, दोघी सोडून जा. जावई बापू, ते आलात? या मुलीशी बोलतच होतो तुमच्या. नाही, मला सोडून जायचं म्हणत होता ना तुम्ही. हे बघा, स्पष्टच सांगतो तुम्हाला मी. ओके, आतापर्यंत शनाया माझ्या बरोबर राहावी म्हणून मी अतोनात प्रयत्न केले. ट्रस्ट मी, अतोनात प्रयत्न केले. पण आता दमलो मी. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय ते करा. इथे राहायचंय तर राहा, निघून जायचंय तर निघून जा. माझं नशीब आणि मी, तुम्ही आणि तुमचं नशीब. त्यामुळे तुमच्या मुलीचं लग्न करायचंय तर लावून द्या. तुम्हाला लग्न करायचं तुम्ही करा. नाही, माझ्या डोक्याला ताप देऊ नका. मम्मा असं का बोलतोय? तू आपल्याला निघून जायला सांगतोय मम्मा. मी पण तोच विचार करते. मम्मा, म्हणजे गॅरीला आता मी नको आहे.